नमस्कार, पूजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर चला मग आज बनवूया गरम गरम पालक पनीर पुलाव। खायलाही अतिशय खमंग आणि दिसायलाही अतिशय सुंदर। तर बघू शकता। तर चला मग करूया तयारी। त्यासाठी घेतले तिथे तांदूळ, बिर्याणीला वापरतो ते पालक, काजू, पनीर, पुलाव मसाला, थोडेसे खडा मसाले, लाल तिखट, हळद, मीठ, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लिंबू आणि कोथिंबीर। थोडंसं तूप सुद्धा घ्यायचे। तर आता अगोदर पॅन मध्ये तेल टाकून पनीर थोडंसं फ्राय करून घेऊया। पनीर आणि काजू काजूला अगदी सोनेरी रंग येईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचंय। तर बघू शकता काजूला रंग आलेला आहे। आता घालायचंय पनीर। पनीर सुद्धा थोडंसं खरपूस होऊ द्यायचे। तर आता ठेवायचे कुकर गॅसवर। त्यामध्ये टाकायचे तेल। मी तेच तेल वापरते पनीर तळून घेतलेलं। त्यामध्ये टाकायचे घेतलेले खडा मसाले, आता हिरवा पालक कच्चा मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायचा आहे। त्यामध्ये टाकायची घेतलेली मिरची, कोथिंबीर, त्याची बारीक ग्रेव्ही तयार करून घ्यायची। तर बघू शकता अशा प्रकारे पालक मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेतलाय। आता यामध्ये टाकायचा कांदा, सोनेरी रंग येईपर्यंत छान असं परतून घ्यायचे। नंतर टाकायचे टोमॅटो, टोमॅटो सुद्धा मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचे। त्यामध्ये घालायचे लाल तिखट, हळद आणि पुलाव मसाला, ते बिर्याणी मसाला पण चालतोय। हळद घ्यायची व्यवस्थित परतून आणि पालकाच्या भाजीची केलेली ग्रेव्ही त्यामध्ये टाकायची। तर बघू शकता किती छान दिसते। रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। शिजून घेतली कारण आपण न उकडता पालक तसाच वाटून घेतला होता। चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये घालायचे अंदाजाने पाणी। आपण जितके तांदूळ घेतले घेतलेले लिंबू पिळायचे। त्यामुळे भाताचा सुटसुटीत होतो। चिरलेली कोथिंबीर आणि स्वच्छ धुतलेले तांदूळ। तर परत एकदा मिक्स करून घ्यायचे। तर आता त्यामध्ये टाकायचे पनीर आणि काजू। परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचे आणि 2 किंवा 3 शिट्ट्या देऊन भात शिजवून घ्यायचा आहे। वरतून घेतलेलं तूप
पुलाव तयार आहे, पालक पनीर पुलाव. तर रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.